सुरुवात सुरुवात नाही राजा यादव साहेब. हो यादवजी यादवजी सुरुवात का बघा तुम्ही एक हातात फिरताय नाही खात. भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांनीच आता त्यांचं भिंग फोडण्याची कार्यक्रम सुरुवात केलेला आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचे पती डॉक्टर प्रभाकरन हे एक चांगले इकॉनॉमिस्ट आहेत, अॅनालिस्ट आहेत आणि त्यांनी 2024 साली आंध्र प्रदेशच्या निवडणुकीच्या पॅटर्नचं त्यांनी अॅनालिसिस केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इलेक्शन संपल्यानंतर 5% मतदान 4.95 असे त्यांचे फिगर्स आहेत. हे 11 ते 2च्या दरम्यान टाकण्यात आलेले आहे. त्यांचं हे विधान जे आहे ते अत्यंत गांभीर्यपूर्वक विधान आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की एवढा भ्रष्टाचार करून आंध्र प्रदेशमध्ये त्यांनी असताना आपलं सरकार त्या ठिकाणी इस्टॅब्लिश केला अशी परिस्थिती आहे. चंद्रबाबू नायडूंना त्यांचा असताना फायदा झाला हा भाग आहे आणि म्हणूनच आपण बघत असाल की एस्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आल्यानंतरही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे शांत बसलेले आहेत, कसलीच भूमिका घ्यायला तयार नाहीत. हा जो फ्रॉड आहे हा महाराष्ट्रामध्ये झालेल्या फ्रॉड सारखा आहे. महाराष्ट्रामध्ये मतदान मतदानाची वेळ संपल्यानंतर 75 लाख मतदान हे करण्यात आलं अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन हायकोर्टामधले 2 जज, पूर्ण हायकोर्ट असं म्हणणार नाही पण हायकोर्टामधले 2 जज यांनी चेतन आयरे भारतीय नागरिक मतदार हे महाराष्ट्राचे इलेक्शन कशा रीतीने चॅलेंज करू शकतात. बाबा चेतन आयरे भारतीय नागरिक आहे, मतदार आहे, कार्ड होल्डर आहे, तो जर करू शकत नसेल तर कोणी केला याचा खुलासा असताना करावा, जेणेकरून मग त्याला पकडून आम्ही असताना त्या ठिकाणी सांगतो कारण का अनेक्सर 44 हा जो आहे की ज्यामध्ये रिटर्निंग ऑफिसरने पोलिंगच्या दिवशी जे घडलेलं आहे ते सगळं द्यावं लागतं, तेच सबमिट केलेलं नाही. जनतेला माझं असणारं आव्हान आहे की हे जे इन्स्टिट्यूशनल करप्शन झालेलं आहे, सरकारी पातळीवरती झालेलं करप्शन जे आहे ते आता एवढं वाढलेलं आहे की देशामध्ये आम्ही काही केलं तरी चालेल आणि म्हणून जे काही करारनामे असणारे जे झालेले आहेत भारतीय अर्थव्यवस्थेला आणि त्याच्याच बरोबर भारताला नुकसानदायक झालेले आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. इथला मध्यमवर्गीय जो आहे, जो स्वतःच्या कुटुंबामध्येच फसलेले असं मी त्याला म्हणतोय, देश सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे आपण लक्षात घ्या. त्याच्यामुळे मध्यमवर्गीयाने कुटुंबाला जसं आपण सुरक्षित करतो तशा रीतीने देशालाही सुरक्षित आपण केलं पाहिजे आणि त्यासाठी जसं अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात नो किंग अमेरिकन्स आर डेमोक्रॅट्स अशा रीतीने जे स्लोगन देण्यात आलेलं आहे तशाच पद्धतीने भारतीय मध्यमवर्गीयाने सुद्धा आपलं स्वतःचं कॅरेक्टर दाखवण्याची असणारी गरज आहे
की आम्ही सुद्धा भारतीय आहोत आणि भारतीय म्हणूनच आमचं कुटुंब सुरक्षित आहे हे गृहीत धरून मध्यमवर्गीय इथल्या रस्त्यावरती उतरेल आणि आपला रोष व्यक्त करेल असं मी त्या ठिकाणी मानतो. आपण आता विचार. सर म्हणजे 2024चा जो मॅन्डेट होता तो इलिगल आणि इलिगल आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे, फॅब्रिकेटेड आहे आणि आम्ही राहुल गांधींना असं म्हणतोय की त्यांनी जे बोट चोरी झालेली आहे जे म्हटलेलं आहे त्यांचं आंदोलन बरोबर आहे, मी नाही असं म्हणत नाही, परंतु जे काही मतदार कापल्या गेलेले आहेत किंवा ज्यांची नावं वगळल्या गेलेली आहेत त्यांनी कुठल्या तरी एका प्रभागाचं जर एवढी नावं होती, एवढी नावं वगळण्यात आली आणि त्याच्यापैकी एवढी माणसं त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत हे जर दाखवून दिलं असतं तर त्यांच्या आंदोलनामध्ये वजन आलं असतं असं मी त्या ठिकाणी. आम्ही त्यांना असताना म्हणतोय की ही आकडेवारी आलेली आहे, ही आकडेवारी सिद्ध करायची असेल तर तुम्हाला कुठलं तरी प्लॅटफॉर्म लागतं आणि कोर्ट हे एकमेव प्लॅटफॉर्म आपल्या इथे आहे की ज्याच्या मार्फत हे तुम्हाला आकडेवारी त्या ठिकाणी सिद्ध करता येते की अमुक अमुक प्रकार त्या ठिकाणी घडलेला आहे म्हणून लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवू दे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. दुर्दैवाने मी असं म्हणेन की राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे या दोघांनी अजून असं या बाबतीत गांभीर्याने विचार केलेला नाही. त्यांनी गांभीर्याने विचार करावा अशी असणारी परिस्थिती आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रियदर्शी तेलंग हे केंद्रीय समितीचे असणारे सदस्य आहेत, जनरल सेक्रेटरी आहेत, तर त्याच्याच बरोबर या ठिकाणी तायडे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत. आपण आता विचार. सर आपण काही कायदेशीर लढाई लढणार आहात या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र वगैरे? ते आम्ही आता असणारं जे आहे ज्या 2 जजेसनी पत्र दिलं म्हणजे निर्णय दिला आणि चेतन आयरे हे चॅलेंज कसं करू शकतात त्यालाच अनुसरून चेतन आयरे आता त्या दोन्ही जजेसना एक पत्र लिहिणार आहेत की मी भारतीय नागरिक आहे, मी मतदार आहे, मी जे काही मुद्दे उपस्थित केले होते ते मुद्दे सेक्शन 100 हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट आहे त्या कायद्याच्या चौकटीत बसत नाही आणि तो कायद्याच्या चौकटीत बसत नसल्यामुळे रिट पिटिशनचे मला दुसरा मार्ग नाही. आपण असणारा मी पेटिशनर होऊ शकत नाही आपण जे म्हटलेलं आहे तेव्हा अशा व्यवस्थेमध्ये कोण पेटिशनर होऊ शकतो याचा असणारा खुलासा ते ऑनरेबल जज पुढे लॉर्डशिप पुढे मागणार आहेत. त्यांनी ते ड्राफ्ट केले, मला वाचायला दिलं होतं, अजून ते काही मी वाचलेलं नाही, पण त्याचा आशय मला त्यांनी सांगितला होता. कदाचित या 8-10 दिवसामध्ये त्यांचं हे पत्र दोन्ही लॉर्डशिप्सकडे जाईल अशी अपेक्षा आहे आणि अशा व्यवस्थेमध्ये इतर वकिलांना सुद्धा त्याच्यातला फायदा होईल जर लॉर्डशिपनी असे पिटिशन्स कोण दाखल करू शकतं याचं जर त्यांनी मार्गदर्शन केलं तर मला वाटतं इतर वकिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल असं मी त्या ठिकाणी मानतो. महाराष्ट्राच्या विधानसभेचा सुद्धा जो मॅन्डेट आला होता तो सुद्धा इलिगल पूर्णपणे इलिगल आहे. पण साहेब आयोग या गोष्टी मानायला तयार नाही, सातत्याने आपण बघतो. आयोग मानायला तयार नाहीत ही वस्तुस्थिती आहे, परंतु कोर्ट ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की फ्री आणि फेअर इलेक्शन हा संविधानातला बेसिक फीचर आहे आणि ज्यावेळेस इलेक्शन कमिशनच स्वतःहून लिहून देतं की आमच्याकडे रिटर्निंग ऑफिसरचा प्रफॉर्मा जो आला पाहिजे होता तो आलेलाच नाही
त्यावेळेस कोर्टाने टेक्निकल मुद्दा बाजूला ठेवून इलेक्शन कमिशनला विचारलं पाहिजे होतं की एक तर तुमच्याकडे माहिती नाही आणि माहिती नसताना आपण कसं म्हणताय की हे फ्री अँड फेअर इलेक्शन झालेलं आहे, कुठच्या आधारे म्हणताय. हा जर प्रश्न कोर्टाने इलेक्शन कमिशनला विचारला असता तर माझ्या अंदाज दूध का दूध आणि पाणी का पाणी त्या ठिकाणी झालं असतं. तर दुसरा एक विषय आहे, मुंबई मनपाच्या शाळांमध्ये ईश्वरी पेडणेकर यांनी मनाचे श्लोक जे आहेत ते अनिवार्य केलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील लहानपणी मनाच्या श्लोकांचा परिणाम होता. आता कोणाला काय पचवायचं असेल ते बाबासाहेब मिळालेले आहेत. फक्त एवढंच आहे की हा त्यांचं संशोधन जे आहे ते कुठल्या पुस्तकात त्यांना हे संशोधन झालेलं आहे त्याचा त्यांनी खुलासा केला. 2 दिवसांपूर्वी देखील शरद पोंक्षांनी जे काही विधान केलं मनुस्मृतीबाबत त्यावरती आपली काय भूमिका आहे? प्रश्न असा आहे, पोंक्षेनीच माफी मागितलेली आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि म्हणूनच आम्ही असं मोहन भागवतांना आवाहन केलं होतं की जे कृत्य बाबासाहेबांनी केलं मनुस्मृती जाळण्याचं, त्यांनी हिंदू धर्माला त्यावेळेस काहीही टीका टिप्पणी केली नाही, पण सामाजिक व्यवस्था ही मनुस्मृतीवरती आधारित आहे आणि ती अमानवी आहे हे जसं दाखवून दिलं तसं आमचं म्हणणं आहे मोहन भागवतांनी सुद्धा एकदा त्या मनुस्मृतीचं दहन केलं तर हे भांडण कायमचंच मिटेल. तर बारामती पोटनिवडणूक होते, काय तुमचं निवडणूक लढण्याचं नाही, आता माझं म्हणणं असं आहे की आमचा एकच इश्यू आता राहील की आमच्या हातामध्ये कोलीत मिळालेलं प्रभाकरांचं, त्यालाच आता उजागर करत बसू, ते आणि स्टीम फाईल. न्यायालयीन प्रक्रिया खूप किचकट आहे, मात्र लोकांमध्ये याच्याविषयी जनजागृती होणं आवश्यक आहे. विरोधी पक्षाने तसा प्रयत्न केला मात्र लोकांत तो असंतोष दिसत नाही की ह्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यावरून हे सगळं सरकार रेटून येते. दे मी मगाशी जे म्हणालो तुम्हाला की राहुल गांधींनी एक प्रभाग घेतला असता SIR ह्याच्याखाली, या प्रभागातले एवढी मतदान बाजूला काढलेलं आहे ते अस्तित्वात नाही म्हणून त्या कुटुंबाचाच फक्त एक मेळावा घेतला असता आणि त्या मेळाव्याला आपल्या सगळ्यांना जर बोलवलं असतं आणि आपल्या सगळ्यांसमोर ज्यांची नावं वगळलेली आहेत आधार कार्ड घेऊन, रॅशन कार्ड घेऊन, तर कुठलेही आयडेंटिटी कार्ड घेऊन जर समोरासमोर दाखवलं असतं तर इलेक्शन कमिशन फ्रॉड कमी करतोय हे त्यांना सिद्ध करता आलं असतं. आताही तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रातल्या SIR खाली तुमच्याकडे आकडेवारी आहे का? किती जण कमी होणार आहेत? नाही ना? कागदावरती लिहून घ्या, 2,90,00,000 मतदार महाराष्ट्रातले कमी होणार आहेत. 2,90,00,000. त्याच्यापैकी एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघामधले कमीत कमी 2.5 लाख म्हणजे त्यांचे जे खासदार आहेत आणि आमदार जिथे जिथे आहेत तिथे 30,000. 2,90,00,000 साहेब तुम्ही म्हणताय, यामध्ये अल्पसंख्याक मायनॉरिटीज आहेत का ओव्हरऑल? काय फिल्टर केलं त्याच्यामध्ये? आता माझं म्हणणं असं आहे की राहुल गांधींनी ते काम करावं ना, त्यांना अगोदरच माहिती मी दिलेली आहे. त्यांनी आता त्यांच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना लावावं त्या ठिकाणी की SIR खाली जे वगळण्यात आलेली आहेत त्यांची लिस्ट आपल्याला मिळते, त्या लिस्टपैकी त्यांनी असणारे एक प्रभाग धरावा, त्या प्रभागामध्ये असणारा जे नावं वगळलेली आहेत
तुम्हाला त्यांचे असणारे पोस्टल ऍड्रेस मिळतं, ते शोधून घ्यावं आणि त्या सगळ्यांना एका ठिकाणी बोलवावं आणि सगळ्या प्रेसला बोलवून हे जिवंत आहेत ह्यानं वगळलं कसं एवढं सांगावं. मग SIR एक षडयंत्र असं म्हणावं लागेल. SRA इज अ बिगेस्ट फ्रॉड. इलेक्शन कमिशनचं सगळ्यात मोठं फ्रॉड आहे ते, की त्यांना जी मतं मिळत नाहीत, ते रिलिजियस बेस्ड नाहीये, त्यांना जे मतदान करत नाहीत त्यांची नावं उडवण्याचं असणारं एक ज्याला आपल्याला म्हणता येईल यंत्रणा त्यांनी शोधून काढलेली आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की सुप्रीम कोर्ट सुद्धा त्या फ्रॉडमध्ये अडकलेला आहे. तर का जे 1950चा कायदा आहे त्याच्या सेक्शन 21 प्रमाणे एकदा यादी झाली, पब्लिश झाली, त्या पब्लिश झालेल्या यादीमधनं तुम्हाला कोणाला वगळायचं असेल तर त्याला व्यक्तिशः नोटीस द्यावं लागतं. त्याला व्यक्तिशः नोटीस दिल्यानंतर तो तुमच्या समोर हजर राहिला नाही तरच तुम्हाला त्याच्यामध्ये वगळता येतं, अन्यथा वगळता येत नाही. सर प्रकल्प पण या संदर्भात साहेब काय केलं पाहिजे या संदर्भात विरोधी पक्षांनी, कारण अनेक दुर्दैवाने मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष हा आता फक्त काही प्रमाणात काँग्रेस आणि पूर्ण प्रमाणात आम्ही वंचित बहुजन आघाडी एवढंच राहिलेलं आहे. सर प्रकल्प प्रभाकर यांना ईव्हीएम सेटिंगचा म्हणजे त्याच्याकडे इशारा ते करतायत का या विधानावर? आणि अजून त्यांचे तसं काही सजेशन नाहीये. फक्त मतदार यादीतच घोळ आहे, ईव्हीएम मशीन ओके आहे असे मतदान यादी त्यांच्या सजेशन प्रमाणे की वेळ संपल्यानंतर मतदान झालेलं आहे आणि त्यांनी टायमिंग प्रमाणे आकडेवारी दिलेली आहे. आता ते त्या आकडेवारीप्रमाणे जर मतदान झालं असेल तर पक्ष तर बीजेपी प्रेरणित आघाडी जिंकणार आहे. लोकसभेला ते बरोबर होतं, विधानसभेला चेंज झालाय. लोकसभेला बरोबर होतं, विधानसभेला चेंज झालं. नाही, लोकसभेला सुद्धा तेच घडले. फक्त तुमची लाट असं आहे की कुठल्याही ह्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला 100% मॅन्युप्युलेशन करता येतं. त्याचं पर्सेंटेज तुम्हाला ठरवावं लागतं ठरतं. पण लाटच जर तुमच्या 50% विरोधातली लाट असेल तर तुम्ही काहीच करू शकता. दुसरे कॅसेट जनगणना होत्या तर 27 पर्यंत चाललंय हे सगळं, तर त्याचा काय परिणाम? ते सगळ्यात मोठं असणारं ओबीसीने लक्षात घ्यावं की त्यांना जातनिहाय जनगणना पाहिजे होती पण ओबीसीने नाही. आता ओबीसी काय करणार ते बघितलं पाहिजे. सर अमित शहा म्हणतायत की देशातून नक्षलवादी जी चळवळ आहे ती पूर्णपणे संपलेली आहे, भारतात नक्षलमुक्त झाले. तुमचं काय मत? अजून तेवढा नाही अभ्यास केला. बरेचसे नक्षलवादी शरण आलेले आहेत, गडचिरोलीमध्ये मोठा कार्यक्रम पण झाला. तर नक्षलवाद संपला असं त्यांचं विधान आहे. तुमचं काय मत? एक फक्त त्याचा मापदंड सांगतो आपल्याला. नक्षलवाद्याच्या संदर्भातला एक कायदा आलेला आहे. शासन म्हणत असेल की नक्षलवाद संपला असेल तो कायदा विड्रॉ करून टाकावा, रद्द झाला म्हणून सांगावा, म्हणजे मग लोक विश्वास ठेवतील. हे ट्रम्प सारखं बोलणं झालेलं आहे. थँक्यू. नाही हा शोकार अर्थ नाही. इलेक्शन कमिशनला पत्र पाठवलं, त्यानंतर प्रफुल्ल पटेल त्यांच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांचं पद होतं, त्याच्याबाबत साक्षरता व्यक्त केली जाते. अर्थात त्यांच्या पक्षाचा तो वाद आहे. मात्र पार्थ पवारांनी त्यावर सावरासावर केले की हे आमचे मार्गदर्शक आहे. याकडे सगळं तुम्ही काय बघता, कसं बघता तुम्ही, काय चालू आहे? एवढंच काही बोलणार नाही. दुसरा प्रश्न, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सातत्याने शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद सुरू आहेत. आधी बुलढाण्यामध्ये झालं, आता माढा तालुक्यामध्ये अंजनगावमध्ये वाद होतोय. लसूण हाती तिथे जाऊन बसलेले आहेत, धनगर बांधवांच्या भावना त्या जागेशी जोडलेल्या आहेत. असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध होता आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होती.
मला एवढं माहिती आहे की